बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता। पुणे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 4 दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढलं। हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केला। शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळाला एक थेंबही पाणी येत नाही। बोरवेल असून पण एका कुटुंबाला 2 दिवसातून एकदाच दोन हंडे पाणी मिळतं। तर अवकाळीचा पाऊस पडतो पण तो तहान भागवू शकत नाही आणि त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते। कोयना धरणात सध्या 28.49 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। यातील फक्त 23.37 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। यावर्षी धरणामध्ये तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली। धरणात सध्या 28.49 टीएमसी पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहे। अमरावती धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेडमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी आपल्या शेतातील तुरी आणि सोयाबीन या ठिकाणी ठेवले होते। मात्र नवीन शेडमध्ये ठेकेदारांनी अजून पाईप लावले नसल्याने शेडचं पाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गेलं असून शेतकऱ्यांचं मालाचं नुकसान झालंय। मुसाळ तहसील कार्यालयातील पत्रांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला होता। या प्रकरणी तहसीलदार अनिता लबडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले। जे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणन तलावात पोहोचवण्यात मंत्री जयकुमार गोरे यांना यश आलंय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राणन येथील तलावात जलपूजन करण्यात आलं। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली आहे। त्यात 10 वाघांची तर 24 बिबट्यांची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा 2 वाघांची संख्या कमी झाली आहे तर 6 बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। जळगाव रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आलाय। सांगलीतील एका परिसरात कचरा कुंडीतील प्लास्टिकचा जार भटक्या कुत्र्याच्या गळ्यात अडकला होता। याची माहिती मिळताच अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी या जारमधून कुत्र्याची सुटका केली। सांगलीमध्ये बंद असणारं प्लास्टिक शोधण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर उतरल्या। महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची त्यांनी तपासणी केली असून बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना केल्या। सांगलीतील महिला बचत गटातील महिला आता ई-रिक्षा घंटागाडी चालवणार आहेत। आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेने महिलांना याचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे। तसंच त्याच्या नियोजनाखाली 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखर उत्पादन 18% म्हणजे 58 लाख टन एवढं घटलेलं आहे। साखरेच्या एकूण उत्पादनानं 257 लाख टनाची नोंद केली आहे। यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे। बदलापूर पालिकेची गॅस शवदाहिनी अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यानं लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं बदलापूरकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते। संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लंपास केले। दरोडेखोरांनी तब्बल 2 तास घरात तोडफोड केली। घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचं चिकटपट्टीनं तोंड, रुमालानं हात बांधून छातीवर पिस्तूल रोखत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला। फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। भारताकडे प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती फेटाळण्यात आली आणि त्यामुळे आता नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांनाही गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिले आहेत। या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल। मुंबईतील इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका आयटी इंजिनियरला 10 लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे। त्यानं 6 लाखांचे 10 लॅपटॉप चोरी केले होते। घणसोलीमध्ये 15 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं। अपहरणकर्त्यांनी 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। दरम्यान पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या।
कल्याणजवळील मोहने काळेगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे। अमरनाथच्या एमआयडीसी भागात एका भरधाव ट्रकनं 25 वर्षाच्या तरुणाला चिरडलं। यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरात बाईक टॅक्सीला सुरुवात होणार आहे। 1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे नागपुरात देखील लवकरच पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू होणार आहे। पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। यासाठी राज्य सरकारनं कॅबिनेट नोट तयार केली आहे। लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून याची जबाबदारी MRVCकडे देण्यात आली आहे। देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला आहे। यावर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी 5.1% आहे, तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर हा 5.2% असून महिलांमध्ये हे प्रमाण 5% आहे। मुंबई शहरातील रस्त्यांवर अनेकदा भटके कुत्रे रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांचा चावा घेतात आणि त्या व्यक्तीसाठी जे रुग्णालयामध्ये उपचार करून अँटी रेबीज लसीकरण OPD चालवली जाते। 4 महिन्यात जे रुग्णालयामध्ये 1187 रुग्ण कुत्र्यानं चावा घेतल्याच्या उपचारासाठी आल्याचं समोर आलंय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभाग मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी यंदा ॲपची मदत घेण्यात येणार असून ते मुंबईकरांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेनं दिली आहे। गणेशोत्सवात POP मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच मूर्तिकारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे शासनानं POP मूर्तीबाबत सकारात्मक विचार करावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारला साकडं घातले। भारतानं मार्च 2025 मध्ये दररोज 54 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केलेला आहे। 2025 आणि 26 मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगानं वाढण्याची अपेक्षा आहे। ती चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल असं OPECनं म्हटलंय। भारताची निर्यात एप्रिलमध्ये 9.3% वाढून $38.49 अब्ज वर पोहोचलेली आहे, तर व्यापार तूट $26.42 अब्ज राहिली आहे। एप्रिलमध्ये आयात वार्षिक आधारावर 19.12% वाढून $64.91 अब्ज वर पोहोचली आहे। मागील वर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये मागील वर्षी वाणिज्य शाखेमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष 72.27% प्रवेश झाले होते। तो कल पाहता यंदा 11वी वाणिज्य शाखेचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे। MPSC मार्फत शासकीय महाविद्यालय आणि संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता या पदांसाठी उमेदवारांना विषय निवड सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। 20 मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया सुरू राहणार आहे। नायर दंत रुग्णालय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंतवैद्यकीय परिषदेनं मान्यता दिली आहे आणि त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 झाली आहे। नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचं आता वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे, तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आता BBA, BCA, BBM आणि BMS या अभ्यासक्रमांच्या CET बाबत तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना 16 ते 18 मे दरम्यान हे आक्षेप नोंदवता येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना ₹1000 शुल्क भरावं लागणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, MCA, DPN, MPED आणि BPED या 6 CETचे निकाल गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेत। त्यातील नर्सिंग CETमध्ये चौघांना 100% गुण मिळाल्याची माहिती CET कक्षानं दिली आहे। वक्फ दुरुस्ती 2025 कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कायदेशीर कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 20 मे रोजी सुनावणी होते। 3 मुद्द्यांवर अंतरिम आदेश देण्यासंबंधी या सुनावणीमध्ये युक्तिवाद केले जातील। महाआयटी आणि आपलं सरकार सेवा केंद्र चालकांनी सेवांचे दर वाढवण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतला। यानुसार आता आपलं सरकार सेवा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्र यासाठी दुप्पट शुल्क मोजावं लागणार आहे। भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलं जाणार आहे। या संदर्भातलं करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट बसेस आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नवीन सर्व बसेस AI वर आधारित कॅमेरे, GPS, LED TV आणि वायफाय अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण असतील।
महाराष्ट्र राज्य शासनाची महाराष्ट्र.गव्हर्नमेंट ही अधिकृत वेबसाईट नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी 15 आणि 16 मे असे 2 दिवस बंद राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवी नियमावली जारी केलेली आहे. पक्षाच्या बँक खात्याचा तपशील 6 महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल. तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक कोण असणार याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोठा झटका बसलाय. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील 11.89 हेक्टर राखीव वनजमीन 1999 मध्ये रिची रिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडला देण्याचा निर्णय न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा निकाल दिलाय. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यामध्ये दंडाधिकारी न्यायालयानं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गुरुवारी जामीनपात्र वॉरंट जारी केलं. या प्रकरणाची पुढील तपासणी 2 जूनला होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यात येणार आहे. ग्राउंड साफ करण्यासाठी पालिकेनं काढलेल्या 2368 कोटी रुपये खर्चाच्या निविदेला उबाठानं विरोध केलेला आहे. दरम्यान 2008 मध्ये पालिकेत सत्ता असताना डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी 4500 कोटींची निविदा काढण्यात आली होती. ते पैसे गेले कुठे असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्यक्षात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारलेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय संविधानिक मूल्य आणि व्यवस्थांच्या विरुद्ध असल्याचं तसंच संविधानिक मर्यादांचं अतिक्रमण असल्याचं म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे. ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं. दरम्यान यानंतर खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलं. केवळ कार्यकर्त्यांमुळे वाद निर्माण होतात असं त्या म्हटल्यात. कोल्हापूर मुंबई विमानसेवा दुबईपेक्षा देखील महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानानं प्रवास करणं सोपं राहिलं नाहीये. यावर जरा नियंत्रण ठेवा असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना म्हटलं. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू अशी ग्वाही देत सारवासारव केली. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झालेली आहे असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावरून देखील ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून केलेलं हे ठिकाण आता ओसंड पडलंय. पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.